बातमीपत्राला सुरुवात करूया। सुरुवातीला एक मोठी बातमी। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं याबाबत सगळ्यात राजकीय पक्षांची भूमिका जाणून घेण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे। सकाळी 10 वाजता रमेश केरे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानापासून ते शरद पवारांच्या निवासस्थानापर्यंत हे आंदोलन होणार आहे। याआधी मराठा क्रांती ठोक मोर्चाने उद्धव ठाकरेंच्या मातोश्री बंगल्याबाहेर देखील आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर आता फडणवीसांच्या बंगल्यापासून शरद पवारांच्या बंगल्यापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे। सकाळी 10 वाजता या आंदोलनाला सुरुवात होणार आहे। सागर बंगला ते सिल्वर ओक पर्यंत हे आंदोलन करण्यात येणार आहे। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं याबाबत सगळ्यात राजकीय पक्षांची भूमिका जाणून घेण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने हे आंदोलन करण्यात येणार आहे आणि या आंदोलनाची सुरुवात सकाळी 10 वाजता होणार आहे। रमेश केरे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या निवासस्थानापासून ते शरद पवारांच्या निवासस्थानापर्यंत हे आंदोलन होणार आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। याआधी मराठा क्रांती ठोक मोर्चाने उद्धव ठाकरेंच्या मातोश्री बंगल्याबाहेर देखील आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर आता फडणवीसांच्या बंगल्यापासून शरद पवारांच्या बंगल्यापर्यंत हा मोर्चा निघणार आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, आज पुन्हा एकदा मराठा ठोक मोर्चा मुंबईमध्ये आंदोलन करतंय, काय अपडेट? गेल्या आठवड्यामध्ये आपण बघितलं होतं की मराठा क्रांती ठोक मोर्चा यांनी आंदोलन केलेलं होतं आणि त्यावेळेला त्यांचं आंदोलन हे उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर मातोश्री बाहेर झालं होतं आणि त्यानंतर अजित पवार उपमुख्यमंत्री यांच्या घराच्या बाहेर सुद्धा त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यावेळेला त्यांना गिरगाव चौपाटीवरच पकडण्यात आलेलं होतं। अजित पवारांनी नंतर त्यांना वेळ दिली आणि त्यांची भेट घेतली होती। आज मराठा क्रांती ठोक मोर्चा जे आहे ते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाच्या बाहेर आंदोलन करणार आहेत आणि जी माहिती मिळते त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांच्या घरापासून हा मोर्चा सुरू होऊन शरद पवार यांच्या घरापर्यंत हा मोर्चा जाणार आहे। मुंबईचा मलबार हिल आणि आजूबाजूचा हा संपूर्ण परिसर आहे। शरद पवार यांच्या निवासस्थानाच्या बाहेर एक मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। मध्यंतरी आपल्याला माहिती आहे की एसटीचं आंदोलन झालं होतं आणि त्यावेळेला अचानक आंदोलक जे आहेत ते शरद पवार यांच्या निवासस्थानी घुसले होते आणि त्यामुळे एक मोठा गोंधळ झाला होता। आता तशी कुठलीही परिस्थिती उद्भवू नये यासाठी गृह खात्यानं विशेष खबरदारी घेतलेली आहे आणि त्यामुळे अगदी सकाळपासूनच एक मोठा पोलीस बंदोबस्त शरद पवार यांच्या निवासस्थानाच्या बाहेर लागलेला आपल्याला बघायला मिळतो। बरं प्रणाली, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। सोमवारी रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी मराठवाड्यातील आमदारांची बैठक पार पडली आणि या बैठकीत मराठा आरक्षणावर आणि संघटनात्मक बाबींवर देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांसोबत चर्चा केली। लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात भाजपला मोठा फटका बसला होता आणि यामुळे आता विधानसभेसाठी सर्वांनी तयारीला लागा असे आदेश उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सर्व आमदारांना दिलेले आहेत। तसंच महायुती म्हणून आपल्याला विधानसभा निवडणुकीला सामोरं जायचंय असं देखील आजच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सर्व आमदारांना सांगितलं। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाने तयारी सुरू केलेली आहे। लोकसभेत झालेल्या पिछेहाट नंतर भाजपा ॲक्शन मोडवर आली आहे। त्याचाच एक भाग म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर मतदारसंघनिहाय आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे। आज पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांची बैठक पार पडणार आहे। या बैठकीत सातारा, सांगली, कोल्हापूर या मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे।